जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल, तेव्हा तुम्हाला समजेल की मी तो आहे. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आजच्या शुभवर्तमानामध्ये उच्चारलेले. ख्रिस्ताठाईच्या प्रिय बंधू भगिनींनो, पहिल्या वाचनामध्ये एक घटना आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे. मोशेविरुद्ध, परमेश्वराविरुद्ध कुरकुर करणाऱ्या इस्रायली लोकांमध्ये परमेश्वराने आगे साप पाठवले. ह्या आग्या सापाच्या दंशाने बरेच लोक मरण पावले. त्यामुळे ते सर्व उरलेले लोक मोशेकडे धावत आले. परमेश्वराने मोशेला सांगितलं की आग्या सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती झेंड्यांच्या खांबावरती टांग. त्या पितळेच्या सापाकडे जो कोणी पाहिल तो मनुष्य वाचेल. आणि मोशेने त्याचप्रमाणे केलं आणि बरेच लोक वाचले. आता आपल्यासमोर अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण होतो की स्वर्गात पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली अशा कोणत्याही गोष्टीची प्रतिमा तू तयार करू नकोस अशी आज्ञा देण्यात आली होती. आणि इथे तर आता परमेश्वर मोशेला सांगतो की पितळेच्या सापाची प्रतिमा तयार कर आणि मग जो कोणी त्या प्रतिमेकडे पाहिल तो जगेल. म्हणजे ही मूर्तीपूजा आहे का असा प्रश्न माणसाला पडू शकतो. परंतु मुळात आगे साप का पाठवण्यात आले होते त्याची आपण शहानिशा करायला हवी की लोकांनी परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली होती. त्यांनी मोशेने दिलेल्या आज्ञांचं पालन केलं नव्हतं. म्हणजे हे आज्ञाभंगाचं पाप आहे. आज्ञाभंगाच्या पापावर मात करण्यासाठी आज्ञाधारकपणा धारण करावा लागतो. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी आता मोशे त्यांना आज्ञा देत आहे की ह्या पितळेच्या सापाकडे पहा म्हणजे तुम्ही वाचाल. आणि मग जो कोणी आज्ञाधारक बनला तो त्या ठिकाणी वाचलेला आहे. आणि जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला देखील उंच केलं पाहिजे असं प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी म्हणतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये देखील त्याचीच कल्पना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या श्रोत्यांना देत आहे की जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की मी तो आहे. मी तो आहे म्हणजे कोण आहे? साक्षात परमेश्वराचा पुत्र किंवा साक्षात परमेश्वर देव. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिल तो वाचेल, त्याचं तारण होईल. म्हणजे नक्की काय होणार आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या क्रूसाकडे पाहायचं. संत पॉल ऑफ द क्रॉस ह्यांनी तर किती सुंदर म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसाकडे पहा. त्याच्या डोक्यावरील काटेरी मुकुटामध्ये असलेले जे काटे आहेत त्यांना आपल्या बोटाने स्पर्श करा. त्याच्या हातापायात जे खिळे आहेत ते चाचपडून पहा. त्याच्या कुशीला स्पर्श करा. त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहा. तुम्हाला एक सुंदर असं प्रवचन ऐकायला मिळेल. एक खूप मोठी प्रेरणा तुम्हाला ह्या क्रूसामधून मिळू शकेल. मात्र माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा क्रूस येत असतात त्यावेळेला माणसाने विसरायचं नसतं की प्रत्येक क्रूसावरती ख्रिस्त टांगलेला असतो. एकदा तो ख्रिस्त पाहण्याची सवय माणसाला लागली की माणूस कोणताही क्रूस स्वीकारण्यास तयार असतो. आणि म्हणूनच ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपले क्रूस स्वीकारण्यासाठी परमेश्वराकडे आज्ञाधारकपणाची देणगी मागूया.